हाय गाईस, तर तुमचा लाडका ऋषू. तर आपला सेकंड ब्लॉग येतो आहे. आपला नवीन आय डी तर आपला फेल झाला, म्हणजे नवीन आय डी ओपन केला आणि पहिलाचा आय डी आपला फेल झाला, म्हणजे तो ब्लॉग झाला आहे. तर असाच भावाला सपोर्ट करत बसा. तर आम्ही लोक आज आलेलो आहे, बघू शकता. आम्ही आलो लोणावळ्याला आणि काल रात्रीच आलेलो आम्ही लोक, पण ब्लॉग काढायला टाईम नाही भेटला. तर आम्ही लोक आता म्हणजे निघू इकडनं. तर भाऊचा काल बड्डे होता, तर बड्डे बनवण्यासाठी आपण इथे आलेलो. काय बोलतो भावा, कसा झाला आपला बड्डे? काय सांगू, एक नंबर झाला ना बड्डे बागी. आम्ही 4 जण आलो आहे. तर इकडनं आम्ही लोक आता एकविऱ्याला जाणार आहे. एकविऱ्याला जाऊ, इकडनं निघू. निघताना भेटतो, पहिला नाश्ता करून घेतो. नाश्ता आणलाय, नाश्ता करतो आणि तुम्हाला भेटतो. तर गाईस, तर आम्ही आता निघालो तिकडं नाश्ताने करून आणि आम्ही आता चाललो आहे एकविऱ्याला. आम्ही तिकडे आम्हाला तर आंघोळ करायला काय सोय भेटली नाही आम्हाला. तिथे थंड पाणी होतं, तर आम्ही बोललो आता एकविऱ्याला जाऊन तिकडे कुठे आम्हाला भेटली गरम पाण्याची सोय, तर तिकडे आम्ही आंघोळ करून आईचं दर्शन घेऊ. बघू शकता तुम्ही की आम्ही 4 जण जातोय. 4च जण आहे. आईकडे म्हणजे आईच्या दर्शनाला चाललोच आहे. हाय कर. किती वर्षानंतर मी एकविरेला चाललोय. भावाचा बड्डे, त्यानिमित्त भावाने प्लॅन केला जायचं आणि किती वर्षानंतरला मी आता एकविरेला चाललोय. लहान होतो तेव्हा गेलो आणि आता हे काय सीन आहे बघा बघा. पेपरला आलोय. तर आम्ही आता कारल्यामध्ये आईच्या एकविराच्या इथे आम्ही आता एंट्री केली आहे. आई एकविराच्या इथे गेट जवळ पुढे तुम्ही व्ह्यू बघू शकता. कारल्याला जस्ट आम्ही एंट्री केली आहे. आता काही क्षणामध्ये आई एकविरा माऊली. आई एकविरा माऊलीची भेट घेणार आहे. वरती गाडी जाते ना, कुठे वरती नाही ना, वरती गाड्या गेले आहेत. हा, वरती एकविराला पोचलेलो आहे. तर आम्हाला रूम अवेलेबल कुठे भेटत नव्हती, तर आम्हाला कुठेतरी एका ठिकाणी रूम भेटली. तर माझा तर बड्डेचा केक नाही कापलेला आणि भावाचा पण बड्डे होता, तर या दोघींनी आम्हाला सरप्राईज केक घेऊन ठेवलेला, माहिती पण नव्हतं. आणि आता आम्ही केक कापतोय, बघू शकतो. केक मस्त केक आहे. आता केक कापू आणि भेटतो तुला डायरेक्ट एकविराच्या दर्शनाला. म्हणजे निघताना आता फ्रेश होतो, पहिला आंघोळ विंघोळ करतो आणि भाव आपला तो तरी ते गरम पाणी तापवतोय. भावाचा बड्डे, हॅपी बड्डे भावा. थोडासा पास, तू पण आता अंघोळच करायचे, थोडासा पास. हा बस.
सो गाईस आम्ही लोक आता रेडी झालो आहे आणि रेडी होऊन आम्ही लोक आता आईचे दर्शन घ्यायला चाललो आहे. आणि भावाच्या हातात केक आहे की वरती म्हणजे कोण म्हणजे गरीब असतील की तो केक वेस्ट व्हायला नको, कारण खूप केक आहे चौघांमध्ये, तर एवढा केक आम्ही खाणार नाही, कोण गोड खायच नाही जास्त, तर आम्ही तिथे देऊन टाकू, वेस्टेज नाही करणार. तर आम्ही आता जातोच आहे, भेटतो लवकरच. ये भावा गाईस, तर आम्ही पायऱ्या चढतोय आता. आणि आताचे व्हिडिओ बघितलेच असेल, आम्ही दोघांनी तिथे दर्शन घेतलं सोबत. तर माझे लहानपणी मी आलेलो, हे आता म्हणजे खूप वर्षानंतरला येतो आहे मी ना. बघू, तू पहिली बार आली ना? यस. ही तर पहिली बार आली, ही तर पहिली बार आली. मी तर लहानपणी एकदम पहिला आलेलो. आता सो गाईस, आम्ही लोक पोचलो आहे आणि आईला भेट देता आला आहे. तर आम्ही 2 ओटी घेतली आहे, एक आमची ओटी आहे आणि आपल्या ग्रुपसाठी ओटी घेतली आहे. त्या बँजूचा ग्रुप आहे ब्लॅक बीट्स, त्यासाठी आपण ओटी घेतली खास निमित्त. तर मी त्यासाठीच आपलं काम होतं, त्यासाठी तर मला यायचंच होतं. तर किती वर्षानंतर मी आईने बोलवलं ते लागलं की आणि आता एंट्री करतो. तर बघू शकतात गर्दी किती, खूप गर्दी आहे, खूप म्हणजे खूप गर्दी आहे. आणि गर्दीमध्ये खराब झाले. झालेलं आहे, दर्शन करून आम्ही लोक बाहेर आलो आहे आणि मस्त दर्शन झालं. तर आपण आता दर्शनाने करून सर्व आलेलो आहे आणि सो गाईज आपण दर्शनाने सर्व करून आलो आहे आणि आता आपण निघायची तयारी करतो आहे. सर्व रूममधून चेकआउट बिकआउट सर्व झालं आता आणि आपल्या गाडीला नवीन हार परत लावला, वरतून हार आपण घेतलेला तो आता गाडीला आपल्या लावला आहे. आणि आता आपण निघतो आहे मुंबईला जायला. पहिलं बघू कुठेतरी खाऊ. ब्लॉग तुम्ही जर आवडला असेल तुम्हाला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि लास्टपर्यंत ब्लॉग बघा. सो हाय गाईज, तर आम्ही आता लोणावळ्यावरून ऑलमोस्ट बाहेर पडलो. आपण कुठे पोचलो भावा? खोपोली. आम्ही आता खोपोलीला पोचलो आहे आणि लागली आहे भूक. वाजले आहेत 5. दुपारी जेवायचं होतं, संध्याकाळी जेवतो आम्ही. ती झाली डाऊन झाली, थकली आता ही. मला तर गाडी चालवायची आहे, मी तर म्हणजे थकू नाही शकत. मला तर सर्वांना घेऊन जायचं आहे, घरी पोचवायचं आहे असं. तर आता खायला तर मागवलं आहे आणि आपण सर्व माहिती आहे, आपण हॉटेलमध्ये बसल्यावरती काय खातो. महाराष्ट्रीयन पब्लिकला माहिती असेल, मराठी पब्लिकला माहिती असेल काय खातो आपण. तर सो आपण भेटूया लवकरच. आणि हा ब्लॉग
मी तर ऑलमोस्ट म्हणजे तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, पण लास्टपर्यंत बघा, असं सोडू नका. काही पब्लिक बघते आणि ब्लॉग असेच सोडून टाकले, लाईक पण नाही करत. तर लाईक करून जावा आणि सबस्क्राईब तर करूनच जावा.